काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या वरून फोन आल्यावर पत्रकार बातमी करतात। आम्ही वरून फोन केल्यानंतर पत्रकारांना सहन होणार नाही। महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंचं विधान। काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, मात्र आधीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक। मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं विजन। पक्षप्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात। 67 दिवसात 110 जिल्ह्यातनं प्रवास। महाराष्ट्रात होणार समारोप। ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्यानं बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती। सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू। बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान। पालकमंत्री भुमरेंना 15% द्यावे लागतात। मजूर सोसायटी निवडणुकीत चेअरमनचा भुमरेंवर गंभीर आरोप। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। 16 जानेवारीला वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये पत्रकार परिषद। संजय राऊत यांची माहिती। जालन्यामध्ये 200 पिस्तुला घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद। भुजबळांचा दावा, तर भुजबळांनी पिस्तूल विकण्याचा धंदा सुरू केलाय का? जरांगे यांचा पलटवार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभरात शक्ती प्रदर्शन। मंत्री आणि नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार। पुण्यामध्ये हुंडाईचा प्रकल्प 7,000 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची फडणवीसांनी ट्विटरवरून दिली माहिती। हुंडाई कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत भेटीचे फोटोही केले शेअर। नारायण राणे यांनी शंकराचार्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध। संभाजीनगर आणि पुण्यात नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी। हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न। ड्रोनच्या नजरेतून यात्रेची दृश्य। अफगाणिस्तान विरुद्ध सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज। आजच्या T20 मध्ये विराट कोहली खेळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।